मराठी कथा श्यामची आई भाग 11 पर्णकुटी. मला पण ने रे भाऊ गोष्ट ऐकायला. रोज तू जातोस. आईला सांग भाऊला मला घेऊन जायला. वच्ची भाऊच्या पाठीस लागली. तेथे पेंगायला लागशील. तू कशाला येतेस तेथे? भाऊ म्हणाला. नेरे तिला सुद्धा. तीही ऐकेल. चांगले असेल ते साऱ्याने ऐकावे. मी सुद्धा आले असते, पण हे घरातले आवरता रात्र होते बाहेर. भाऊची आई म्हणाली. शेजारची भीमा जाते, ती हंशी जाते. हरणीलाही तिचा भाऊ नेतो. तू नाहीस का रे माझा भाऊ? वच्ची केवलवाणी होऊन आपल्या भावास हृदयाला पाझर फोडत होती. चल तेथे मग, मला झोप येते. चल घरी. अशी मला घाई लावलीस तर बघ मात्र. असे बजावून वच्चीलाही तिच्या भावाने आश्रमात नेले. आश्रमातील ही गोष्टरूप प्रवचने ऐकण्यास मुली येऊ लागली. मोठे माणसेही ज्यांना वेळ असतो ती येत असत. वच्ची व तिला भाऊ आली व ती गोष्ट सुरू झाली. शेवटी माझ्या वडिलांना त्यांच्या भावांनी घराबाहेर हुसकावून दिले. भाऊबंदकी या भारतवर्षात भाऊबंदकी फार गौरव पांडवाच्या वेळेपासून आहे, ती अजून आहे. भावा जेथे प्रेम नाही तेथे स्वातंत्र्य कशी नांदेल? मोक्ष कसा राहील? ज्या घरात माझे वडील लहानाचे मोठे झाले, ज्या घरात 30 वर्ष बरा वाईट सर्वांचा संसार चालविला, ज्या घरात त्यांनी इतर सर्वांना दही दूध दिले, परंतु स्वतःचे चिंचेचे झाड सारच खाल्ले, ज्या घरात राहून त्यांना भावा बहिणीची लग्न केली, ज्यांच्या हौशी पुरवल्या, त्या घरातून त्यांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. घरात आईलाही अपमानकारक बोलणे सोसावी लागली. आम्ही त्या वेळेस लहान होतो. आई त्या विभक्त होण्याच्या वेळेची हकीकत डोळ्यात पाणी आणून कधी कधी सांगत असे. तो दिवस मला अजून आठवतो आहे. आमच्या गावात माघी चतुर्थीचा गणपती उत्सव होता. हा नवसाचा उत्सव होता. गणपतीचा सार्वजनिक उत्सव भाद्रपदातच होत असे. महाडच्या धारपांनी हा नवस केला होता. त्यावेळेस अभ्यंकर हे प्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार आमच्या गावी आले होते व त्यांची कीर्तने उत्साहात होत होती. गावातील सारी मंडळी देवळात कथेला गेली होती. त्या रात्री आम्हाला कथेला जाऊ दिले नाही. आम्ही निघून गेलो होतो. रात्री 9-10च्या सुमारास आईने आम्हास उठवले. माझे आईबाप त्यावेळेस घरातून बाहेर पडत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. ज्या घरात राहून तिने मोऱ्या गाईचे दूध काढले, गडी माणसांना जेवायस पोटभर घातले, ज्या घरात एकेकाळी ती सोन्याने नटून मिरवली, ते घर, ते गोकुळ सोडून ती बाहेर पडत होती. दिवसा लाज म्हणून रात्री पडत होती. माझा धाकटा भाऊ तिच्या कडेवर होता. यशवंताचा पाठचा तो भाऊ. वडील पुढे झाले. त्याच्या पाठोपाठ आई व मुकाट्याने जात होती. कोठे जात होतो? आईच्या माहेरी जात होतो. गावातच आईचे माहेर होते. आजोबाच्या घरी त्यावेळेस कोणी नव्हते. आजोबा आजी पुण्यास मुलाकडे गेली होती. काही दिवसांनी ती परत येणार होती. रात्री लपत-छपत आम्ही आजोबांच्या घरी आलो. देवळात आनंद चालला होता, परंतु आम्ही सुटक्यासारखे वनात चाललो होतो. देवाच्या या विशाल भूमीवर एकाच वेळी अनेक प्रयोग चाललेले असतात. नवीन घरी आता सवय झाली, परंतु आईच्या तोंडावरची खिन्नता गेली नव्हती. काही दिवसांनी आजी परत आली. माझी आजी जरी स्वभावाने प्रेमळ होती, तरी थोडी हट्टी होती. माझी आई ही होता होई तो आजीजवळ मिळते घेई, कारण स्वतःची परिस्थिती ती ओळखून होती. आईच्या मनात माहेरी राहणे फार काही. तिला अपमान वाटे. नवऱ्यासह माहेरी राहणे, त्यातून मरण बरे असे तिला होई. तिचा स्वभाव फार मानी होता. एक दिवस आजी व आजोबा देवळात पुराण ऐकण्यास गेले होते. ओटीवर वडील जमा खर्च लिहित होते. आई ओटीवर गेली व म्हणाली, माझ्याच्याने येथे हातपार राहत नाही. मी जगावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर स्वतंत्र घर बांधा. येथे खाणे-पिणे म्हणजे जीवावर येते. वडील म्हणाले, अगं आपण आपलेच भात खातोय ना, फक्त येथे राहतो. घर बांधणे म्हणजे थट्टा आहे का? तुम्हा बायकांना सांगायला काय? पुरुषांच्या अडचणी तुम्हाला काय माहीत? आई एकदम संतापून म्हणाली, तुम्हा पुरुषांना स्वाभिमानच नाही मुळे. माझे वडील शांतपणे परंतु खिन्नपणे म्हणाले, आम्हाला स्वाभिमानच नाही. आम्ही माणसे नाही जणू. दारिद्र्य माणसाचा सारी दुनिया अपमान करते. मग बायको काय करणार नाही? कर, तूही अपमान कर. तूही वाटेल तसं बोल. वडिलांचे शब्द ऐकून आईला रडू आले. तुमचा अपमान करायचा माझा हेतू नव्हता हो. उगाच काहीतरी मनास लावून घ्यायचे. पण मला
येथे खरेच राहावेसे वाटत नाही. मलाही का राहावेसे असे वाटते. परंतु तुला आपली परिस्थिती माहीत आहे ना. कर्ज आहे, त्याचे व्याजही देता येत नाही. घर कशाने बांधायचे? तरी गुरांच्या गोठ्यासारखे नाही ना घर बांधायचे. त्यात राहणे म्हणजे अपमानच होतो. वडील आईची समजूत करीत म्हणाले, गुरांचा गोठाही चालेल, परंतु तो स्वतंत्र असला, आपला असला म्हणजे झाला. अगदी साधी गवतारू झोपडी बांधा, तेथे राहण्यात मला अपमान वाटणार नाही. परंतु माहेरच्या माणसांकडे येऊन राहणे नको. माझ्या भावांच्या बायका उद्या आल्या तर त्याही एखाद्या वेळेस अपमान करतील. आधीच येथून जावे. मोठ्या कौलारू घरात राहण्यापेक्षा पानाची झोपडी बरी. अशी झोपडी बांधायस फार खर्च नाही येणार. या माझ्या हातातील पाटल्या घ्या, या पुरल्या नाही तर नथही विका. नथ नसली, पाटली नसली तरी अडत नाही. कोणाकडे मला जावायचे आहे. आपली स्वतंत्र हीच आपली शोभा. कपाळाला कुंकू व गळ्यात मंगळसूत्र एवढे मला पुष्कळ झाले. स्वातंत्र्य गमावून ही नथ ह्या पाटल्या कशाला, असे म्हणून माझ्या आईने खरेच नथ व पाटल्या वडिलांच्या पुढे ठेवल्या. वडील स्तंभितच झाले. तुला इतके दुःख होत असेल हे नव्हते मला माहीत. मी लवकरच लहानसे घर बांधतो, असे वडिलांनी आश्वासन दिले. माझी आई सांगते की स्वातंत्र्य मिळवण्यासाठी दागदागिने फेकून दे. स्वातंत्र्यासाठी साज, स्वातंत्र्यासाठी शृंगार, हाच सर्वांना शोभदायक व मौल्यवान शृंगार होय. आमच्या वाटणीस आलेल्या लहानशा जागेवर झोपडी बांधायस आरंभ झाला. मातीची भिंती होत्या, कच्च्या विटा. त्यात कोकणात मापे असतात. विटाहून आकाराने मापे मोठी असतात. या मापांच्या भिंती उभारल्या. घर गवताने शाकारिले. घरातील जमीन तयार करण्यात आली. अक्षय तृतीयेच्या मुहूर्ताने नवीन घरात प्रवेश करण्याचे ठरले. आईला वाईट वाटत होते व आनंदही होत होता. शेजारी दिराचे मोठे मोठे घरे, बंगले होते आणि आपले लहानसे गवतारू घर असे तिच्या मनात येई. परंतु पुन्हा ती म्हणे, काही झाले तरी हे स्वतंत्र आहे. येथे मी मालकीण आहे. येथून मला कोणी उठ म्हणणार नाही. झोपडी वजा घराची वास्तूक शांती करण्यात आली. प्रथम घरात देव ठेवले, मग सामान नेले, नारळाचे घातले. आईने केले होते. प्रसंग साजरा केला पाहिजे होता. सारा दिवस गडबडीत गेला. वडील लोकांना सांगत होते, तात्पुरते बांधले आहे, पुढे मोठे बांधू. परंतु आई आम्हाच म्हणे, यांच्या हातून मोठे घर आता किंवा कोठून बांधले जाणार. मला मोठे घर आता देवाकडे गेल्यावर मिळेल. परंतु ही मट्टीच माझा स्वर्ग आहे, कारण येथे मी स्वतंत्र आहे. येथे मिंदेपणा नाही. येथे खाल्लेली मीठ भाकर अमृताप्रमाणे लागण, परंतु परक्यांकडे खाल्लेली बासुंदी पुरी नको. त्या दिवशी रात्री आम्ही अंगणात बसलो होतो. आकाशात तारे चमकत होते. चंद्र केव्हाच मावळला होता. आईला धन्यता वाटत होती. घर लहान होते, परंतु घराच्या पुढे व मागे मोठे अंगण होते. हे अंगण हेच जणू खरे घर. आई म्हणाली, श्याम, नवे घर तुला आवडले का? मी म्हटले, हो, छान आहे. आपले घर गरिबांचे घर अशीच असतात. आपल्या मथुरीचे घर असेच आहे. तिला आपले घर फार आवडेल. माझे शब्द ऐकून आईला वाईट वाटले. जी मथुरी आमच्याकडे कांडायला येई, तिच्या घरासारखं आपले घर नाही. आईला वाईट वाटले नाही. ती म्हणाली, होय, मथुरी गरीब आहे, परंतु मनाने श्रीमंत आहे. आपणही या लहान घरात राहून मनाने मोठे होऊया, मनाने श्रीमंत होऊया. होय, आपण मनाने श्रीमंत होऊ. खरंच हो, मी म्हटले. इतक्यात आकाशातून एक तारा तुटला. आई एकदम गंभीर झाली. धाकटा भाऊ म्हणाला, आई, केवढा ग तारा होता तो? आई गंभीरच होती. ती म्हणाली, श्याम, आईच्या जीवनाचा तारा लवकरच तुटेल असे तर नाही ना तो सांगत. ते वरचे मोकळे सुंदर आकाश मला तर वर नाही ना बोलावीत. मला बोलवण्यासाठी तर नाही ना आला तो तारा? नाही हो आई, तोही आपले स्वतंत्र घर पाहण्यासाठी आला आहे. त्याला आपले साधे घर हे स्वतंत्र घर स्वर्गापेक्षाही अधिक आवडले असेल. यमुनेच्या पाण्यात गोपाळाने हात धुतल्यावर ते जे शीतकण पाण्यात पडत ते खाण्यास स्वर्गातील देव येत असे त्या हरी विजयात नाही का? तसे हे घर पाहायस ते तारे येतील, कारण आपल्या घर प्रेम आहे, तू आहेस. मी म्हटले. माझ्या पाठीवरून वात्सल्याने भरलेला हात फिरवीत आई म्हणाली, श्याम, कोणी रे तुला असे बोलावे शिकवले? किती गोड व सुंदर बोलतोस. खरेच आपले हे साधे सुंदर घर ताऱ्यांनाही आवडेल, साऱ्यांना आवडेल. धन्यवाद.
कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद.